गुरुपौर्णिमेला काय असतं ना, गुरुदक्षिणा द्यायची असते की मला महाराजांना 1 महिन्यांनी सुमन द्यायचं आहे, तुमचं स्वच्छ मन. तर हे स्वामींना आवडणार आहे का? श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुपौर्णिमेला 1 महिना पूर्ण, म्हणजे 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि 1 महिना राहिलेला आहे. तर गुरुपौर्णिमेचं आपण ठरवू की स्वामींना कोणी विचार केला की मी वस्त्र देईल, मी पेटीमध्ये काही पैसे टाकेल, मी अक्कलकोटला जाईल, मी काहीतरी घेईल, असं प्रत्येक जण. कारण गुरुपौर्णिमेला काय असतं ना, गुरुदक्षिणा द्यायची असते. पण मी नेहमी सांगते, महाराजांना तुमचे फळं फुलं, तुमची गुरुदक्षिणा ही काहीही नको आहे. तुमचं स्वच्छ मन, हे फक्त सुमन हा शब्द आता लिहून ठेवा घरी गेल्यावर की मला महाराजांना 1 महिन्यांनी सुमन द्यायचं आहे. मग हे सुमन कुठे मिळतं? बघा, फळं फुलं घेणं खूप सोपं आहे. दुकानात जा, 100ची नोट दे, जसा हार पाहिजे जसं, ते खूप सोपं आहे. पण हे सुमन कमवणं हे खूप अवघड आहे. मला माहिती नाहीये ताई कसं कमवायचंय. 1 महिना आहे आपल्याकडे आणि एका क्षणामध्ये हा बदल होतो. मला 1 महिन्यांनी महाराजांना गुरुपौर्णिमेला त्यांच्या चरणी गुरुदक्षिणा म्हणून सुमन द्यायचंय. मग मी माझा अभ्यास करणार आहे की मी कोणाबद्दल वाईट विचार करते का. भले माझ्यासाठी कोणीतरी वाईट विचार करू दे, पण त्याच्या बदल्यात मी हाच विचार करते की देवा, त्यांना माहित नाही आहे ते काय करत आहेत, त्यांना चांगली बुद्धी दे. ज्ञानेश्वर महाराजांना सोडलं नाही समाजाने, तुकाराम महाराजांना सोडलं नाही. येशू ख्रिस्तांना जेव्हा सुळावर चढवत होते तेव्हा त्यांच्या तोंडातून एक वाक्य आलं की हे काय करत आहेत हे यांना माहिती नाही आहे. तेव्हा आपणही आजपासून सुमनातला पहिला विचार माझा असा असणार आहे की देवा, जे समाजामध्ये चुकतायत त्यांनाही चांगली बुद्धी दे आणि त्यांनाही ईश्वर भक्तीमध्ये, स्वामी भक्तीमध्ये येऊ दे. आम्हाला सगळ्यांना सोबत जायचंय, आम्हाला कोणाला सोडून जायचं नाहीये. माझा एखादा साथीदार, माझा एखादा प्रवासी जर मागे राहिलं तर आपल्याला आनंद होईल का? आपल्याला वाईट वाटतं, अरे ट्रेनमध्ये सगळे बसले, एक माणूस धावतोय पण तो बसू शकला नाहीये. तर मला या अध्यात्माच्या ट्रेनमध्ये, या रेल्वेमध्ये सगळ्यांना घेऊन जायचंय. स्वामी सगळ्यांचे विचार, सगळ्यांना घेऊन, सगळ्यांबद्दल कोणाबद्दलही वाईट विचार नाहीये. ठीक आहे, आज त्याचे विचार तसे, एक दिवस येईल की तोही भक्तीमध्ये येईल आणि त्याचे विचार असा व्यापकतेचा जो आपण मागच्या वेळेस ध्यान घेतलं होतं तो विचार करायचा. कोणाबद्दलही मनाने, विचाराने, पैशाच्या बाबतीत वाईट व्यवहार माझ्याकडनं का नाही झाला पाहिजे. की मी कोण आहे? स्वामी भक्त आहे. गेल्या वेळेस सांगितलं होतं की स्वामी भक्त ही पदवी करोडो रुपये दिले तरी मिळत नाही. मग जेव्हा आता माझ्या दरवाजावर, माझ्या आत्म्यावर जेव्हा ही स्वामी भक्ती ही पदवी लागलेली आहे, ही पाटी लागली आहे, तर मी त्याला अनुरूप वागत आहे का? जर मी तशी वागली नाही, समजा मी 12वी पास असं माझ्या पुढे लिहिलेलं आहे आणि मी तशी जर एका विषयात फेल असेल तर ते तसं योग्य होईल का? तर मग मी जर स्वामी भक्त ही पदवी लावलेली आहे आणि माझ्याकडनं काही चूक झालं तर हे स्वामींना आवडणार आहे का? होतात, मनुष्य प्राणी आहे, वाईट विचार येतो, वाईट काहीतरी विचार मनामध्ये येतात. स्वामी येऊ देत, पण येऊन निघून जाऊ दे, ते चिटकून राहू नको देऊ. आपल्याला कळलं पाहिजे, अच्छा माझ्या मनात आहे ना, ही माझ्याशी अशी वागली, मला असा विचार आला, ओके आला ना, मला राग आला, ठीक आहे, मी तो विचार परत घेते आणि मी परत चांगला विचार करते. हे बदल जेव्हा मी 1 महिन्यात करणार आहे तेव्हा मी स्वामी भक्ती गुरुपौर्णिमेसाठी कुठेतरी पात्र होणार आहे. काही एवढं सोपं नाहीये 1 महिन्यात, नाही होणार. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत होईल. आपल्याला गुरु मिळाले म्हणजे प्रत्येक दिवस मी म्हणेल की ही गुरुपौर्णिमा आणि रोज गुरुदक्षिणा द्यायची त्यांना. त्यामुळे आपण जास्तीत जास्त कसं चांगलं होईल हा विचार करायचा. 30 पायऱ्या आहे
स्वामी समोर वरती कुठेतरी बसलेले आहेत, गिरनारवर बसले, विचार करा. आणि 30 पायऱ्या अजून बाकी आहेत. 30, 29, 28 अशा पायऱ्या मोजायच्या आहे. रोज सकाळी जी मानस पूजा शिकवली, अगदी 10 सेकंदात होणारी, सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी बोलायचे, त्यानंतर डोळेच बंद ठेवायचे आहे. स्वामींच्या चरणांवरची धूळ मस्तकी लावायची. पंचामृत घ्यायचंय, स्वामींच्या चरणांवर व्हायचंय. दोन्ही हातांनी चरण स्वच्छ धुवायचे आहेत. पुन्हा गंगा, गोदावरी, नर्मदा, सावित्री, सागराचं पाणी घ्यायचं आणि त्या चरणांवर घालायचं. एका स्वच्छ वस्त्राने त्यांचे चरण धुवायचे आहे, पुसायचे आहे. चंदनाचा गोळा घ्यायचा, त्यात अत्तर टाकायचे, दोन्ही हातांना चांगलं लावून घ्यायचे आणि महाराजांच्या चरणांना वरून खालून तो भाव येऊ द्या की असं मी लावत आहे. महाराजांचे चरण कसे आहेत ना, गुलाबाच्या पाकळीसारखे मृदू मुलायम. त्यांना लावत आहे पण मलाच आनंद मिळत आहे. दोन्ही चरणांवर बेलाची पानं, तुळशीची पानं, प्राजक्ता, चाफ्याची, मोगऱ्याच्या फुलांचं भरभरून त्यांच्या चरणांवर अर्पण करत आहे. दिवा ओवाळत आहे, धूप ओवाळत आहे आणि महाराजांना नमस्कार करत आहे. आणि महाराजांना प्रार्थना करत आहे की महाराज मी उठली आहे आता, ती तुमच्या कृपेमुळे. मागे एकदा मी सांगितलं होतं की जगातली 10 लाख लोक सकाळी उठत नाही, त्यांचा झोपेतच मृत्यू होतो. तर मी उठली आहे, पण हा दिवस जेव्हा संपेल तर तो नामस्मरणामध्ये जातोय का, चांगल्या विचारात जात आहे का, हे तुम्ही करून घ्या. मी अतिशय म्हणजे म्हणू शकतो की मला बुद्धी नाहीये, मला काही समजत नाही आहे, तुम्ही माझ्याकडनं हे करून घ्या, हा विचार करायचा आहे. सगळं त्यांच्या चरणी. म्हणजे ही घोडागाडी आहे आणि त्याचं आपण ती बैलगाडी किंवा घोडागाडी चालवतो ना, तर त्याचं सूत्र कसं आपण ते चालवणाऱ्याकडे देतो ना, तर माझ्या जीवनाचं सूत्र मी तुमच्याकडे देतो, तुम्ही मला चालवून घ्या. कबीर म्हणतात की मी जप का करू, माझा जप राम करेल. तसं स्वामींना म्हणायचं की तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. अहो या संसारामध्ये ना 5 मिनिटं जप करते आणि परत कामाला लागली की परत संध्याकाळी कुठेतरी लक्ष देतो, अरे जप करायचा होता. असं नका होऊ देऊ. दिवसभर माझ्याकडनं अखंड जप होऊ द्या. मनाने, शरीराने, विचाराने कोणाचंही वाईट माझ्याकडनं चिंतन होऊ देऊ नका.